सिद्धारूढ स्वामी प्रकरण 29। काही दिवसांनी बाजारपेठेत 9 कळसाचा रथ तयार करून गौरी उत्सव करावा म्हणून 6 महिन्यांपासून वाटाघाट चालली होती। त्यात एकमेकांचे भाषणाने तेढ येऊन रथोत्सव रहित झाला। त्या दिवसापासून भीमप्पा आपले घरातील दागिने वगैरे विकून उत्तम पक्वान्ने तयार करून आलेल्या अतिथी, अभ्यागत, सत्पुरुष वगैरेस जेवाव्यास घालू लागला। तसेच त्यांना नमस्कार करणे, त्यांच्याशी अत्यंत नम्रपणाने वागणे, त्यांची इतर सेवा करणे, सर्व प्रकारे त्यांचा सत्कार करणे वगैरे गोष्टी करू लागला। तेव्हा आरूढ स्वामी डुंगेरी नावाच्या तळ्याच्या काठी फिरत असता रथोत्सव करणाऱ्या पक्षाच्या काही लोकांनी स्वामीस रथात बसवावे असे ठरवून चौघांनी येऊन स्वामींचा हात धरून त्यास नेऊन नवीन वस्त्राभरणे देऊन मोठ्या डौलाने रथात बसविले। पूजा करून सुवासिनींकडून त्यांची मंगलारती करवून हर हर महादेव असे म्हणून टाळ्या पिटल्या। तेव्हा स्वामींनी कल्याण आहे असा आशीर्वाद दिला। याप्रमाणे रथोत्सव संपला तेव्हा स्वामींनी कल्याण आहे असा आशीर्वाद दिला। याप्रमाणे रथोत्सव संपला तेव्हा स्वतः म्हणाले, आमचे प्रारब्ध जनकासारखे दिसते, कारण एका तासापूर्वीच 4 मुसलमानांकडून खूप मार मिळाला आणि आता हा उत्सव झाला। तेव्हा दोहोंची वजावट झाली। अशा प्रकारे निर्विकल्प स्थितीत राहून पुढे म्हणू लागले की मी त्या रथावर बसत नाही तर 72,000 नाडीतून जाऊन ब्रह्मरंध्रात राहणारी पुरुष ती नाडी तिच्या शेवटी सुषुप्ती कालात मिळणारे सुखासारखे आनंद स्वरूपात मी आहे असे म्हणून निजानंदात राहिले। उत्सव संपल्यावर सर्व ग्रामस्थांनी मिळून स्वामी राहत होते त्या चिद्घनानंद स्वामींच्या समाधीजवळ 2 मोठ्या समाराधना केल्या। तेव्हा सामान ठेवण्याला जागा नव्हती। याकरिता मल्ल करडगी, होंबण्णा शिरगुप्पी यांनी 2 धर्मशाळा बांधल्या, एक विहीर तयार केली। इतक्यात धातू नाम संवत्सराचा दुष्काळ पडला। भुकेने पिडलेले हजारो लोक गावभर फिरू लागले। त्यांना अन्न मिळाल्यामुळे अत्यंत व्याकुळ झालेले पाहून स्वामीच्या शिष्यांनी व जुन्या हुबळीतील काही गृहस्थांनी एक मोठी समाराधना केली व त्या दुष्काळपीडित लोकांना पोटभर जेवाव्यास घातले। तेव्हा स्वामी म्हणाले, हे उत्तम काम केले। याच्या योगाने तुमच्यावर अन्नपूर्णा देवीची कृपा होईल व तुम्हास गरिबांचा आशीर्वाद मिळेल व देह असेपर्यंत आनंद आणि नंतर विदेहमुक्ती मिळेल असा स्वामींनी आशीर्वाद दिला। तेव्हा सर्वजण तथास्तु असे म्हणाले। नंतर भूतदयेने प्रेरित होऊन होंबण्णा नावाच्या सावकाराने एकट्यानेच गरीब लोकांकरिता फारच मोठी समाराधना केली। लोकाचे जेवण चालले आहे। इतक्यात काही सरकारी कामगारांनी त्या सावकाराला कळविले की या गरीब लोकांस यथेष्ट जेवाव्यास घातले तर ह्यास अजीर्ण होऊन हे मरतील, याकरिता जेवण बंद करा। याप्रमाणे प्रतिबंध झाल्यामुळे 4 तास जेवण बंद करावे लागले। ज्या कामगारांनी प्रतिबंध केला त्यांच्या वरिष्ठ कामगाराकडून भिकाऱ्यांना अर्धपोटी जेवाव्यास घालण्याचा हुकूम आणला। नंतर मोठमोठ्या पंक्ती बसवून 2 प्रहरपासून संध्याकाळपर्यंत परठिकाणी राहणाऱ्या लोकांस जेवाव्यास घालून प्रत्येकास थोडे थोडे अन्न बांधून देऊन रवाना केले व गावाच्या लोकांना रात्री 12 वाजेपर्यंत अन्नसंतर्पण चालले होते। त्या दिवशी कार्तिक शुद्ध 15 पौर्णिमा होती। स्वामीचे मुख्य शिष्य विरण्या कोटया, शिवप्पा गुड्ड, नवीरप्पा हल्लीकेरी, बसवणी अप्पा क्षीरसागर वगैरे होते। त्यांनी निश्चय केला की याप्रमाणेच दरसाल कार्तिक शु 15 पौर्णिमेस समाराधना कराव्याची व त्याप्रमाणे कार्तिकमसी पूजा, समाराधना वगैरे चालत असे। 2 वर्षांनी मोठा मांडव घालून त्यात स्वामींस उच्चासनावर बसवून ते त्यांची पूजा अर्चा करू लागले व रथोत्सवही चालू केला। समाराधना चालू होत्याच हे ऐकून दूरदूरचे लोक उत्सवास येऊ लागले। जत्रा बरीच मोठी जमू लागल्यामुळे 4थ्या वर्षी मोठा रथ केला व खूप दारू उडविली। त्यावेळी दारूची ठिणगी पडून सर्व रथ जळून गेला। तेव्हा हे दुष्चिन्ह झाले असे समजून लोक काळजी करू लागले। मग स्वामी म्हणाले, हे दुष्चिन्ह नव्हे, ही ठिणगी आकाशातून येऊन पडली आहे व मोठा प्रकाश पडला आहे।
यामुळे आता या उत्सवाची कीर्ती फार वाढेल, तेव्हा सर्व निश्चित झाले. याप्रमाणे काही वर्षे उत्सव झाल्यावर पाण्यावरील रथ करण्याचे ठरले व त्याला तेप्पद तेरू असे नाव ठेविले. असा उत्सव बरेच वर्षे चालला होता. पुढे कार्तिक महिन्यातच ह्या शहरी प्लेगचा उपद्रव फार वाढू लागल्यामुळे 2 वर्षे यात्रा फारच कमी आली व उत्सवही बेताचाच झाला. म्हणून शिवरात्रीस मोठा उत्सव करावयाचा असे ठरवून कार्तिकातील उत्सव बंद केला व श्रावण महिन्यातही थोडासा उत्सव करून तेप्पद तेरू करण्याचा परिपाठ पडला आहे. शिवरात्री उत्सवात 7 दिवसपर्यंत अहोरात्र शिवाय नमः या पंचाक्षरी मंत्राचा जप चालू असतो. सकाळी ब्रह्मज्ञान संबंधी चर्चा चालते. नंतर लोकांच्या समजुतीप्रमाणे वर्णाश्रम धर्माला अनुसरून अन्न संतर्पण होते. 2 प्रहरी कीर्तन, भजन, गुरुपूजन वगैरे होऊन रात्री जत्रेतील सर्व स्त्री पुरुष, जिज्ञासू वगैरे आपापल्या अधिकाराप्रमाणे भजन, पूजन, मानस पूजा वगैरे करितात. काही भक्त गायन, नर्तन करितात. हा उत्सव पाहण्याने आपण धन्य झालो असे काही जण समजतात. काही जण आपला जीव असेपर्यंत हा उत्सवच आपली काशी यात्रा, जप तप, अनुष्ठान, स्वधर्म वगैरे सत्कार्य होत अशी भावना करितात. कारण येथे मधविचार, ब्रह्मजिज्ञासा होत असल्यामुळे आणि सर्व सकृत्याचे फल यापासूनच मिळाव्याचे असल्यामुळे आपण धन्य होऊ असे ते समजतात.